गाडी पकडलं आहे का भाड्याची? 5 वाजता झालं वाटतं. काय लहान मुलाचं काय लागलं. हळदी कॉर्नरला काही नाही काहीतरी किरकोळ ॲक्सिडेंट होतो. तर आज सकाळी पहाटे 5:30 वाजता इथं जर बघितलं सर तर ही गाडी आहे टाटाची. लहान मुलं वगैरे होते, काय लागलेलं नाही वगैरे कोणाला. सरीमध्ये पडल्या. हळदी देवाळ आणि हळदीच्या मध्ये सदरचा कॉर्नर आहे, त्या कॉर्नरला हे झालेलं आहे. सकाळ सकाळी आता मुलगीला 4 व्हीलर गाडी शिकवायला गेलो होतो, शेळेवाडीबद्दल गेलो. इथं हळदीच्या कॉर्नरला बघतो तर हा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यामध्ये लहान मुलं वगैरे होते, पण काय ड्रायव्हरला वगैरे ह्यासनी कळून नाही. गाडी ट्रकच्यामुळं साईडला गेलेली समजलेलं नाही. लागलेलं वगैरे काही कुणाला नाही. त्यामुळं टायमिंग चांगलं आहे की कुणाला काही लागलं. हा हळदी बोगाती रोड आहे. सकाळ सकाळी जरासं गाडी वगैरे शिकायचं चालू आहे. सकाळी मित्रांनो ॲक्सिडेंट बघितला आणि फार वाईट वाटलं. कारण छोटी 2 मुलं, त्यात जेंट्स लेडीज वगैरे होतेच. थोडासा मनामध्ये विचार आला की आयुष्य जे आहे ते आपलं फार सुंदर आहे. कारण जीवनामध्ये जे आपल्याकडे जेवढं आहे ते भरपूर आहे. कारण मित्रांनो 5:15 5:30च्या दरम्यान सकाळी ॲक्सिडेंट झालेला होता हा. त्यामुळं काहीतरी त्यांची स्वप्न असणार आणि चुका पण असणार की रात्रीचा प्रवास शक्यतो करू नये. कारण रात्रीचं ड्रायव्हरला झोप पूर्ण झालेली नसते, त्यामुळं कदाचित दिसलं नसेल. कारण 5:15 5:30 वाजता जर ही प्रवास करत असतील तरी कदाचित ते रात्रभर प्रवास करत असतील किंवा 4 वाजता उठून तरी झोप पूर्ण झालेली नसणार. असा तरी काहीतरी प्रवास चालू असणार आहे. त्यामुळं प्रवास करत असताना मित्रांनो सेफमध्ये केलेला बरं. सकाळी 7 वाजता पूर्ण झोपून ड्रायव्हरची तरी पूर्ण झोप झाली पाहिजे आणि प्रवास करणं गरजेचं आहे. त्यामुळे शक्यतो प्रवास करत असताना संपूर्ण फॅमिली प्रवासात एकत्र असणं फार चुकीचं आहे. कारण आपण म्हणतो चला सगळी फॅमिली फिरायला, शक्यतो फॅमिली ही कधीही एकत्र फिरू नये असं माझं तरी स्पष्ट मत आहे. कारण काही अशी घटना जर घडल्या तर फार वाईट प्रकार येतो. संपूर्ण फॅमिली यामध्ये होरपळण्याची शक्यता असते. तर महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे जीवनामध्ये जे काय तुमच्याकडं आहे ते मित्रांनो भरपूर आहे. अशी काही ह्या वाईट घटना बघितल्यानंतर वाटतं की जे आपल्याकडं आहे ते सुखी समाधानानं आनंदानं जगणं हेच आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये समाधान मानणं गरजेचं आहे. विनाकारण माझ्याकडं नाही दुसऱ्याकडं जास्त आहे आणि जे आहे त्याचा उपभोग घ्यायचा नाही आणि त्रास करून घ्यायचा जीवनामध्ये. अशा पद्धतीनं आपण जीवनामध्ये जगत असेल तर मग ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचा बी उपभोग घेता येणार नाही. त्यामुळे जे काही तुमच्याकडे जे आहे ते भरपूर आहे. नियोजन व्यवस्थित करून प्रवासात जरी नियोजन असेल तर व्यवस्थित करणं फार मित्रांनो गरजेचं आहे.